अहो तुम्ही शिवमंदिर मध्ये जात नाही का? नाही नाही, आता नाही जात मी. आतापासून जाऊन का करू मी? गेला आहे ना नारायण. मला वाटलं जाता का बापा? नाही नाही, मी नाही जात. तुम्ही चालले जा आता. सुनबाई सोबत चालले जा. अहो पण काय म्हणतील तुम्हाला? काका आलेच नाही म्हणतील. करा ना बंद दुकान आणि चला तुम्ही पण. अरे सण तेवाराचा दिवस आहे, दुकान कसा बंद ठेवू मी? कोणी येते नारळ पुडी घ्यासाठी, सामान घ्यासाठी. कोणी काही नाही म्हणत, समजते ना त्यांना. सगळे जण जाऊन राहिले तरी तू चालली, सुनबाई चालली, नारायण गेलाच आहे. जा जा, तुम्ही जा, मग येईन मी. हो ठीक आहे ना. आता अजी काका, काका दुकानांची. हो आलो आलो. हो यांच्याही बरोबर आहे. दुकानात गिराईक वगैरे येतात, सणाचा दिवस आहे. जातील मग. आता आम्ही चालले जातो. लक्ष्मी कर ना तयारी. तिकडे शिवमंदिर मध्ये जाऊ ना. कोणाकडे आहे? कोणाकडे आहे शिवमंदिर? तिकडे आहे ना, गावाच्या बाहेर आहे. हो तू बघितलीच नाही? नाही बघितली आई. म्हणत होते हे आई सोबत येशील म्हणून. आता मी म्हणणारच होते तुम्हाला कधी जाऊन म्हणून. आताच चालले जाऊ ना. महाप्रसाद वगैरे राहते तिथं. थोडासा काटला चिरला करू लागावा. जाऊन पूजा वगैरे करून टाकू. आरती पकडावं लागेल नाही? हो हो आरती पकडावं लागेल ना. आई मी आरती तयार करते, तुम्ही नारळ वगैरे आणा ना. हो हो नारळ आणून देते. बेलपती फुलं आहेत ना, पकडून घेशील. पूर्ण नको पकडशील ना, अर्धे घरी ठेवशील. सायंकाळी मग आपल्या इथं पूजा राहते. हो ठीक आहे नाही. आणि थोडासे तांदूळ पकडून घेशील. हो आई पकडते. साडी गिडी बदलवते का अजून? नाही नाही आई, साडी चांगली आहे ना. काम चांगली नाही वाटत का? नाही नाही चांगली आहे म्हणा साडी. तिकडे जायचं आहे म्हणून ही साडी घातली मी. हो का, ठीक आहे ना मग. नाही चांगली आहे. मी म्हणत होती पिवळ्या कलरची असेल साडी तुझ्याजवळ, तर घाल म्हणत होती. आहे नाही, पिवळ्या कलरची पण साडी आहे. पिवळ्या कलरची साडी घातल्या पाहिजे काही असं आहे का? नाही नाही तसा काही नाही आहे. राहू दे आता घातली तर. आई तुम्ही यात्रेला वगैरे जात नाही का मग? कुठं ग लक्ष्मी यात्रेला? महाशिवरात्रीला खूप ठिकाणी यात्रा भरते नाही, जात नाही का तुम्ही? कोणत्या वर्षी जातात, दरवर्षी वगैरे नाही जात. जायचं आहे का तुला? नाही नाही आई, अशीच विचारले मी. जात नाही का म्हणून तुम्ही? मंजुळा झाली का तयारी? येऊन राहिले का तुम्ही? कुठे मोठी? बाबा कुठं म्हणून राहिली? शिव मंदिरात वा? हो हो मोठी येत आहोत ना. मोठी कावेरी ताई नाही आल्या? त्या नाही येत का? नाही लक्ष्मी, कावेरी नाही येत आहे. काहून मोठी, अजून 2 गोष्टी झाल्या का तुमच्या? नाही तर मागे येऊन येत असेल. नाही हो, नाही मंजुळा, 2 गोष्टी नाही झाल्या. कावेरी ना महेश ना इथं गेले, यात्रेला गेले. तर आजच यात्रेला जायचं होतं त्यांना, उद्या नाही गेले असते. एवढा आपल्या गावामध्ये शिवमंदिरामध्ये कार्यक्रम राहते. नाहीतरी यात्रा 2-3 दिवस राहतेच. काही आजच गेल्या पाहिजे असं होता का? अहो मंजुळा, महेश कामावर जाते ना, तर त्या मालकाच्या इथं ते महादेवाला गेले. त्यांच्या असेल काही कबल्ला गिबल्ला. आता पत्रिका दिला होता. आता तर मार कालच बोलवत होते, आजच या म्हणून. महेशनं म्हणलं ना मी आज नाही येत, उद्या येईन म्हणते, वाटल्यास सरळ तिकडेच येईन म्हणे. म्हणून गेले, कार्यक्रम आहे म्हणून तिथं. असं हो महादेवाला जातात ना. हो त्यांच्या पोराची काही गोची बिची असेल, उतरवायसाठी जातात ना. हो नाही तर मग कोणी नंदी घेऊन जातात. आता माहित नाही बाबा, नंदी घेऊन गेले की कोणता कार्यक्रम आहे. तर ना घरी राहिली असती तर कावेरी का माझ्यासोबत आली असती तिकडे. माहित तर आहेच मंजुळा तुला. हो तर म्हणूनच तर म्हटले, जमकला का बाबा म्हटले. अजून काटेच घडतेत ना माझे तिला. झालं का जेवण खाण झाला असेल ना? हो जेवण वगैरे झालं आमच्या. आता लक्ष्मीला तर उपास आहे. उपास पकडते का लक्ष्मी? हो मोठी आई. कावेरी ताई नाही पकडत? ते नाही पकडत उपास वगैरे, तिला सगळे दिवस सारखेच आहेत. कावेरी दे ना. महेश तिकडे गेले म्हणतात मग पूजापाठ. तिकडे नारळ वगैरे फोडतील नाही का? कुठंही केला पूजापाठ तर एकच आहे. दूरचे लोक येऊन तिथं पूजापाठ करतात. तो उलटा चांगला आहे. हो चांगला तर आहे म्हणा. आजच नाही येतील का? हो येतील ना आजच, पण वेळच लागेल त्यांना. हो तरी 6 वाजतात का 7 वाजतात तर यासाठी. आता गेले तर देव दर्शन करतील, उशीरच होते ना मग. चला ना बापा, का वेळ आहे तुम्हाला? नाही मोठी झाली, तयारी झाली. आता बस पूजेचं सामान धरायचं आहे. लक्ष्मी तू घेऊन ये आरती समोर तिकडे, मी मागतो नारळ. हो हो आई ठीक आहे, आणते मी पूजेची थाली. रमेश भाऊ कुठं ठेवू हा घगरा? आणि माझ्या डोक्यावर मान. अबे खरंच माझ्या डोक्यावर तर नाही ठेवत हा, इकडेच येऊन राहिला बोटा. हे झाबरू थांब. का झाला रमेश भाऊ?
काय झाला म्हणून राहिला? कुठं नेऊन राहिला तो घगरा? तुम्हीच म्हणले ना आण माझ्या डोक्यावर ठेव म्हणून. आणत असतो तुमच्या डोक्यावर ठेवायसाठी. याची काही खरं नाही बाबा, आणून माझ्या डोक्यावरच पटकून देईल. अरे मजाक केलो ना मी. तिथंच ठेव. हा साईडला ठेव, तिथं मागे ठेव तुझ्या. अरे हळू न रे बाबा, किती जोरात आपटला घगरा. आणि तिथं रस्त्यावरच ठेवला ना, मागे ठेव म्हणलं तर. कुठं रस्त्यावर आहे? एवढी जागा आहे तरी जा यासाठी. तुम्हीच तर इथं रस्त्यावर बसले. बापा रमेश, दुकान धरूनच बसला ना भाजीपाल्याचा. कधीपासून धंदा चालू केला? आजच पहिला दिवस. बोवणी नाही झाली आहे. या बोवणी करा. असं का? बोवणी नाही झाली आहे का? हा देऊन दे मग 2-4 किलो टमाटर. 2-4 किलो टमाटर म्हणून राहिले तर किती जण आहात घरी खाणारे? आम्ही नवऱ्या बायको 2 जण आहोत. मग 2-4 किलो टमाटर म्हणून राहिले ना. रोज टमाटरची चटणी बनवून खाऊन. असं का? अरे नारायण, लाऊडस्पीकर मध्ये पुकार ना का? कुठं गेले आहेत? एकही नाही आहे तिथं जागेवर. कधी महाप्रसाद होईल बनवून? सरपंच भाऊ पण गायब आहे, तर शांताराम भाऊ नाही आले. महिला मंडळी तर याचीच आहे. हो पुकारतो. रमेश भाऊ, तुम्ही तर भाजीपाला धरूनच बसले ना. अरे नारायण, रमेश म्हणते दुकान लावलं म्हणते, धंदा चालू केलो म्हणते, आजचा पहिला दिवस आहे म्हणते. घ्यायचं आहे का काही? का बाबा तुम्ही भाऊ? हो ना नारायण, बाबूराव ना घेऊन राहिला. 4 किलो टमाटर पाहिजे म्हणते. द्या बाबूराव भाऊला 4 किलो टमाटर द्या. हे बाबूराव भाऊच तर आज महाप्रसाद बनवणार आहेत खरा ना? हो बनवणार आहो ना. काऊन? त्याच्यात काय नटत नाही मी. आता बघ बरं रमेश बिचारा भाजीपाला कापायला बसलाच ना. का झालं बाबूराव भाजीपाला कापीन तर? त्याच्यात काय? हो तर मी कुठं काय म्हणत आहो, चांगली स्तुती करून राहिलो तुझ्या. तशी प्रॅक्टिस आहे म्हणा. वहिनी जोड आहे तर भाजीपाला कापून देत असतील ना. हो रोजच कापून दे तुम्ही भाजीपाला आहे तर. बोटा आपण कापून देत असेल आपल्या बायकोच्या जोड भाजीपाला? मला म्हणते. अरे नारायण, चांगलं गाणे गिणे लाव ना का महादेवाचे. अजी भाऊ मंत्र जप लावला ना. आजच्या दिवशी मंत्र जप करावा म्हणतात. झाला तरी आता 2-3 तास झाला तोच लावला आहे. आता चांगले गाणे लाव, बढिया 1 नंबर. ठीक आहे लावतो गाणे लावतो. मला काय नारायण, मी सांगतो कोणते गाणे लावायचे आहेत तर. अभि तर मला माहित आहे ना झाबरू कोणते गाणे लावायचे आहेत तर. तेवढा समजत नाही का? डेकोरेशन आहे ना माझ्या. तू इकडेच पाय मदत करू लाग भाजीपाला कापायसाठी. झाबरू चूल वगैरे पेटवा ना का? जा बाबूराव सोबत चूल वगैरे जमवा, विटा गिटा लावा. हो ठीक आहे ना, ठीक आहे बाबूराव भाऊ चला. अरे तर रेडी तर होऊ दे सगळं. आता चुलच पेटवून का करायचं आहे तिथं? तुम्हाला नारळ सांगितली होती ना आणायसाठी. हो आहे आणलं. ताई शांताराम भाऊ नाही आले ना? का म्हणता नाही आले? ते तर मगाशीच आले ना. पूजा वगैरे केलं, घरची जेवण केलं आणि इकडे आले. नाही इकडे तर आलेच नाही. बापा कुठं गेले तर मग हे? सामान सगळं कोण आणलं? तुम्ही गेले होते सामान घ्यायसाठी? हो मी आणि सरपंच भाऊ 2 जण गेलो होतो ना. महाप्रसादीचं तर आहे, पण उपवासवाल्यांसाठी आहे का काही? हो उपवासवाल्यांसाठी आहे ना. साबुदाणा खिचडी आहे उपवासवाल्यांसाठी. पण आम्हाला ते काही बनवता येत नाही. तुम्हाला बनवा लागेल. हो बनव ना. बिजू टाकलं का साबुदाणा? माहित नाही बाबा आता बिजू घातला की नाही. तर सरपंच भाऊच्या घरीच आहे साबुदाणा. हो का? त्यांच्याच घरी आहे का? मग घातला असेल इंदूने. माहित आहे ना इंदूला बिजू टाकतात म्हणून. घातलं असेल मग तिने. हे आले तरी सोनूचे बाबा? अरे बापरे शांताराम भाऊ, मी ओळखलोच नाही तुम्हाला तर. नवीन कुर्ता घातलेला मस्त तर. मला म्हटलं असते तर मी घातलं असतो ना. अरे तर का सांगावं लागते का? बोलावं लागते घाल म्हणून. घालायला पाहिजे ना. सण तेव्हाराला नाही घालायचं तर कधी घालायचं मग? भाऊजींना म्हणून राहिले आता. मी तर म्हणाली होती सकाळी तुम्हाला नवीन कुर्ता घाला म्हणून, तर नाही ऐकले. अरे मला का माहित शांताराम भाऊ घालणार आहेत म्हणून. माहित राहिलं असतं तर मी घातलं असतं. का भाऊ सांगत नाही ना काही नाही तुम्ही? अरे नाही घालत होतो बाबा. हे शांता लागली माझ्या मागे. घाला ना नवीन, ठेवायची आहेत का असे तसे बोलले. मी म्हणलं माझ्यावर हसतील नाही का? धोतीनं कुर्ता घालायला लावून राहिली तर. कोण हसले हो तुमच्यावर? सांगा बरं कोण हसले? आता जावई तरी हसले का तुमच्यावर? मस्त तारीफ करून राहिले तुमची. हसतील म्हणत होते. किती चांगले दिसून राहिले तुम्ही. तुम्ही तर खूप वेळचे निघाले होते ना घरून. कुठे थांबले मग? आणि कुठून हा डब्बा आणले? अरे निघालो, सरपंच भाऊचा फोन आला तर मग त्यांच्या घरी गेलो मी. ते म्हणतात साबुदाण्याचा डब्बा पकडायचा आहे. हा साबुदाण्याचा डब्बा घेऊन आलो मी. आणि सरपंच भाऊ नाही इंदू? येत आहेत. असा तुमच्याजवळ डब्बा दिला आणि ते येऊन राहिले ना? हो ते जेवण करतो म्हणत होते सरपंच भाऊ आणि मग येतो म्हणत होते. चला ना तर पूजा वगैरे करून घेऊ. कर ना शांता, पूजा कर ना तू. कारण तुम्ही नाही येत का तिकडे मंदिरामध्ये? येतो ना येतो. पाया वगैरे पडतो मी. तोपर्यंत कर पूजा. ठीक आहे करतो मी. तुम्ही केवढी वेळ राहिला तर? आम्ही आता चला, जास्त वेळ वगैरे नाही झाली. पूजा वगैरे झाली आमची करून. तुमच्या समोरच आला आम्ही पण. शांता आम्हाला म्हणून राहिली तू बुयाड केल्या म्हणून, आणि तू इथं उशिरा चालली ना मग. काकू आता आम्ही कसे एकटे आहो आपल्या घरी. तुम्ही 2 जणी आहात ना, सासा सुना. तुमचे कामं तर लवकर होतात. नाही हो शांता, सणाच्या दिवशी वेळच लागते ना.
हो तो तर आहे म्हणा, वेळ लागते. आणि मग बाबा हे फोन आले का फोनवरच बोलते माणूस, त्याच्यामध्येच वेळ जाते. असा कोणाचा फोन आला होता का काकू? इवायचा फोन आला होता का तुम्हाला? हो विनबाईचा आला होता ना फोन. असा इवायनं फोन नाही केला का? हा ते आपल्या इवायला करतात फोन, माझी विन मला फोन लावते. हे कावेरी वगैरे नाही आली का तुमच्यासोबत? नाही कावेरी तर यात्रेला गेली आहे ना, ते मोठी आली आमच्यासोबत. हो का? चला करा पूजा वगैरे लवकर. मग तिकडे महाप्रसादीमध्ये मदत करायची आहे का? करायची आहे तर मदत सगळे तर करून राहिले. सुरू इथे झाली. हो झाली म्हणा सुरू, पण थोडा करावं लागेल ना मदत. शांताताई ते खिचडी बनवायची आहे, उपवासवाल्यांसाठी खिचडी बनवायची आहे. हो बनवू ना, बनवू मिळून बनवू. 5 किलो आणला साबुदाणा होईल नाही का शांताताई? हो होते ना, होते. जेवढा होईल तेवढा, जेवढ्या जणांना होईल तेवढ्या जणांना. 5 किलो काही कमी झाला का? तसं नाही शांताताई, आता ज्यांना उपवास नाही राहत ते पण घेतात. मग नाही म्हणाल का त्यांना? हे म्हणत होते 3-4 किलो आणेन म्हणून. मी म्हटलं 5 किलो आणून घ्या सरळ सरळ. नाही चांगला झाला 5 किलो आणले तर. हो बाबा समजत नाही का तर माहित नाही लोकांना. ज्यांना उपवास नाही आहे ते पण घेतात उपवासाचा. सगळ्यांना प्रसादी झाला पाहिजे असे समजतच नाही. अरे म्हणूनच तर यावर्षी 500-500 रुपये आणि 2-2 पायल्या तांदूळ केला. कमी नाही गेले पाहिजे म्हणून. नाही जात भगवानाच्या कृपेने नाही जात कमी, काहीच कमी नाही जात. शिवशंभू आहेत ना आपल्या पाठीशी. लक्ष्मी बनवेल मस्त साबुदाण्याची खिचडी. नाही लक्ष्मी? हो मोठी ताई बनवेन ना, तुम्ही मदत करू लागाल. हो एकट्याला बनवायचा नाही आहे, तेवढा साबुदाणा आहे ना, सोबत मिळून बनवू बढिया. हो मोठी ताई बनवू ना बनवू. इंदू तुम्ही तर दोघेच जण आहात ना, काहून उशीर झाला यासाठी? आणि उपवासही असेल, स्वयंपाकही करावा नाही लागला तुला? हो स्वयंपाक वगैरे नाही केला, पण पूजा वगैरे केला ना. सगळं फरची वगैरे पास केली. वेळ नाही लागत का? स्वयंपाक नाही केली, फक्त घरची पूजा पाठ झाली ना करून. आणि माधुरीनं फोन केला होता, व्हिडिओ कॉल केला होता. मग नातवासोबतच बोलत राहिली मी. असं शांतताई का सांगू नाही, त्याला मस्त ना असे ड्रेस घालून दिला होता शंकरजीचा. छोटा संबूस दिसत होता गळ्यात, त्या तुळशी माळा. पावसच वाटत होता त्याला, म्हणून व्हिडिओ कॉल केला होता. हो का? हो ना, मोठा गोड दिसत होता असा. पाठवे मी मोबाईलवरती फोटो पाठवेन बरं. हो इंदू ते विशालच्या मोबाईलवर पाठवशील फोटो? हो पाठवेन. चला करा ना तर पूजा करा. अरे बाबा खाता तुम्ही ते प्लेटी बरोबर ते डस्टबिन मध्ये टाका ना. इकडे तिकडे काऊन फेकून राहिले? नाही ऐकून राहिले हे लोक. ते पाण्याच्या ग्लास तिथं फेकले. रमेश तू पाय तिकडे पाय, त्यांना पाय. व्यवस्थित सांग त्यांना तिथं ग्लास ठेवायला आणि ते प्लेट वगैरे डस्टबिन मध्ये टाकायला. हो भाऊ सांगतो. अरे बाबा असं इथं तिथं फेकू नका. काही म्हणा सरपंच भाऊ, पण लोक ना ऐकत नाही. आता मगाशी महाप्रसाद घ्यासाठी बरोबर लाईनीमध्ये लागा म्हणलं. ते एकावर एक आदळत होते. असा वाटत होता त्यांना की मिळते की नाही मिळत, संपत तर नाही बा, केवढी उरली आहे महाप्रसाद. तसेच करतात लोक, ऐकत नाही ना. मिळते की नाही मिळत असं वाटत असेल लोकांना. हो ना, एकावर एक कूदत होते बाबा. नाही ते बरा केला तू, लहान मुलांना आधी आणि म्हातारे लोकांना आधी दिला तर चांगला केला तू एकदम. हो ना, महाप्रसादीचाही कार्यक्रम ठेवावा ना, खूप सांभाळावं लागते. शांताताई मस्त जमली म्हणतात महाप्रसाद. आणि साबुदाण्याची खिचडी उपवासाची नाही का, ते पण छान जमली म्हणतात. सगळ्यांना आवडला. हो का? तू खाल्ली का इंदू? उपवास आहे ना तुला, खिचडी खा ना. हो घेते. आतापर्यंत गर्दीच होती ना, म्हटलं आपण थांबून जायचं. साबुदाण्याची यावर्षीची खिचडीमध्ये लक्ष्मीचा हात आहे ना, त्याच्यामुळे अजून चविष्ट झाली. नाही मोठी ताई तसं काही नाही, सगळे मिळून बनवलं ना आपण. आजी तुम्ही तर मगाशी घेतले ना, अजून डबल आले का नंबर लावायला? का झाला तर आलो तर आता म्हणला घेऊन घ्यावा एक वेळा अजून. नाही म्हणत असेल तर नाही घेत. नाही डबल कशाला? एक वेळा झाला ना तुम्हाला काकू, डबल नाही मिळत. असं का? डबल नाही मिळत? तू काऊन खाल्ला तर डबल? असं म्हणत असतील लक्ष नाही आहे म्हणून. अरे बापरे, काकू की बापा हात होती. नाही खाल्लं बाबा, काही सांगता. असं का? माहित नाही आहे का मला? इथंच बसली होतं मी, सगळ्यावर लक्ष आहे. कोणा डबल खाल्ला तर. घ्या ना काकू घ्या, मजाक करतो. खा डबल खा, नाही 3 वेळा खा. आपणच काम केलं ना, मग आता भूक लागली तर खाया ऊन नाही तर का. आता कसा आला सिध्या रस्त्यावर? अरे झाबरू प्लेटी आण ना, प्लेटी आण. हो सरपंच भाऊ आणतो. हो आण आणि ते सगळ्यांना खाऊ दे. 2 वेळा खावत नाही, 3 वेळा खावत. कोणाला नाही म्हणायचं आहे ना आता प्रसाद. मग ते वाचले तर मग वाया जाते. आता नाही आहेत जास्त लोक, झाले आटोपले. आणि मग सगळ्यांनी रात्री कार्यक्रम बघायला यायचा. आता रात्री 8 वाजेपासून कार्यक्रम सुरू होणार आहे. हो का? कशाचा कार्यक्रम आहे सरपंच भाऊ? सरप्राईज आहे, बघायला या. फक्त 2 तासाचा आहे कार्यक्रम. हो का? ठीक आहे ना, मग येऊ. बाबा हे कुंता कुठे गेली? कुंता इथं खायचीच आहे प्रसाद. अरे ते तिकडे आहे, ललिता वगैरे सोबत गोष्ट सांगून राहिली. नेलं ना वाटते प्लेटमध्ये कुंता नेणे, पण खाऊन राहिली ना तिकडे. तर मी इकडे कुंता करून राहिली.